त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। ह्या सगळ्या मान्य झाल्यानंतर, मागण्या मान्य झाल्यानंतरचा तुमचा काय आनंद आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? किती दिवसांपासून आम्ही पाटला सोबत 28-29 तारखेपासून पाटला सोबत येतं मुंबईला, आणि हे आमच्या गोरगरीब मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे। एक आमच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी जे की चांगले मार्क घेऊन 90-95% मार्क घेऊन आज शेतामध्ये काम करायला लागलेले लोकांच्या कुठेतरी 10-5 हजार रुपये कुठेतरी असे कंपन्यांमध्ये काम करायला लागलेले, ज्यांची चांगली पात्रता असताना, ज्यांची चांगली उच्च पदावर नोकरी करण्यासारखी पात्रता असताना आरक्षणाच्या अभावे आमच्या विद्यार्थ्याला, आमच्या मुलांना, गोरगरिबाच्या मुलांना फार अन्याय सहन करावा लागला आरक्षण नसल्यामुळं। काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? काय तुमची प्रतिक्रिया आहे सांगा। आज ज्या जरांगे पाटलामुळे आम्हाला आरक्षण भेटलेलं आहे, पुढच्या पिढीला त्यांना आरक्षणामुळं कॉलेजमध्ये दाखिला भेटेल, आणि इतक्या वेळ चांगले मार्क असून ज्यांना दाखिला भेटत नव्हता त्यांना चांगला दाखिला भेटेल, आणि आरक्षण हे फक्त जरांगे पाटलामुळे आम्हाला भेटलेलं आहे। आणि आम्ही 28 तारखेपासून आल्यावर आमचे हाल झाले। कशा पद्धतीने आनंद तुम्ही साजरा करताय? किती आनंद वाटतो तुम्हाला? आमच्या दादाचं कौतुक केलं तितकं थोडं, लय चांगलं झालं आमच्या दादाचं, आम्हाला यश आलं। आमच्या दादाचं कौतुक केलं तितकं आम्ही थोडं आहे। मग आता असं आहे की मराठा समाज आता जिंकला, मराठी समाजाचा आता जिंकला, हे आम्हाला लय आनंद आहे। आता देवानं आमच्याकडे पाहिलं, देव आम्हाला भरपूर पावला। आपण बघतोय की कृतज्ञता व्यक्त केली जाते। मोठ्या संख्येनं मुंबईतल्या या आझाद मैदानात ही जी गर्दी जमलेली आहे, या गर्दीतल्या प्रत्येकाला आज मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं आमरण उपोषण केलं, जो लढा दिला, त्या लढ्याप्रती प्रत्येक जण कृतज्ञ दिसतोय। कशा पद्धतीची तुमची आज भावना आहे? मनोज जरांगे दादा पाटील मराठ्यांचे कैवारी आहेत। मनोज दादाचे निर्णय घेतील तो आम्हा सर्व मराठ्यांना मान्य आहे। मनोज दादा मराठ्याचे पहिले आणि इमानदार सर्व सेनापती आहेत। सगळेजण आनंद व्यक्त करतायत। कसा आनंद होतोय, कसा फायदा होईल तुम्हाला असं वाटतं? मनोज दादाने जो निर्णय घेतलाय तो मराठ्यांचा काहीतरी विचार करूनच घेतला असेल। जो मनोज दादा निर्णय घेतील तो सर्व मराठ्यांना मान्य असेल, हा एक मी मनोज दादाचा मावळा म्हणून मान्य करतो। किती आनंद होतो, काय म्हणणं आहे तुमचं? आनंदचा बराच होतोय आम्हाला सर। बघतोय आपण बघतोय की या सगळ्या मैदानात मोठा आनंद व्यक्त होतोय। कशा पद्धतीनं फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? जी आता घोषणा झाली त्या घोषणेचा आमचा पूर्ण जरांगे पाटलावर विश्वास आहे, आणि सर्व अभ्यासकांनी सांगितलेत की हैदराबाद गॅजेटर लागल्याच्या नंतर संपूर्ण मराठवाड्याला याचा फायदा होणार आहे। त्याच्यामुळं 100% या पूर्ण मराठवाड्यातील पूर्ण मराठा समाजाला पूर्ण फायदा होणार आहे। त्याच्यामुळं आपल्यावर जे आतापर्यंत जे हाल अपेक्षा होता त्याचा कुठेतरी आता समाधान वाटतंय आम्हाला। आपण बघतोय की या सगळ्या आंदोलकांनी आनंद व्यक्त केलेला आहे, समाधान व्यक्त केलेलं आहे। कारण गेल्या 5 दिवसांपासून जे आमरण उपोषण सुरू होतं, या उपोषणातल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य झाल्याचं या शिष्टमंडळासमोर जरांगे पाटील आणि अभ्यासकांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, मुंबई।